हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द व्हिएतनाम ट्रिप डे 3 पार्ट 2. मग नंतर आम्ही गेलो टॅमकॉकला सुंदर बोट राईडसाठी. आणि टॅमकॉकला हलॉंग बे ऑन दी लँड असं पण म्हणतात. आणि खरंच तिथं पोहोचल्यावर त्याचा अर्थ कळाला. बोटमध्ये बसल्यानंतर एका लोकल रोवरनी आम्हाला शांतपणे नदीतून घेऊन जात होता. आणि एक गोष्ट तिथं मी ऑब्झर्व केली की लेडीजच जास्त होत्या रोरिंगसाठी. छान वाटलं. जसं बोट पुढे जात होती तसं तुम्हाला 360 डिग्री व्ह्यू मध्ये मोठमोठे लाईमस्टोन माउंटन दिसतात. आणि असं वाटतं जणू आपण एखाद्या पेंटिंग मध्येच फिरतोय. मग आपण 3 नैसर्गिक केव्ह मधनं जातोय. थोडं डार्क, थोडं नॅरो, पण खूपच थ्रिलिंग. पाण्यावर पडलेलं रिफ्लेक्शन आणि वरून लटकणारे रॉक्स एकदम मॅजिकल व्हाईब तयार करतात. आजूबाजूला सगळं शांत, ना आवाज ना गोंधळ, फक्त नेचर आणि तुम्ही. ती शांतता ना खूप वेगळी वाटते. 3 तास कसे गेले आम्हाला समजलं पण नाही. पण इथे स्टोरी संपत नाही हं. मग आम्ही हनॉयला आलो परत. आणि थोडा वेळ असला मग काहीतरी एक्सप्लोर करूया याचं ठरलं. मग आम्ही गेलो फेमस हनॉय ट्रेन स्ट्रीटला. आणि हा एक्सपिरियन्स पेक्षा पूर्ण अपोजिट होता. एक अरुंद गल्ली, दोन्ही बाजूला छोटे-छोटे कॅफे आणि मधून रेल्वे ट्रॅक. लोक अगदी ट्रॅकच्या आजूबाजूलाच बसून कॉफी एन्जॉय करतात. आणि अचानक अनाउन्समेंट होते, ट्रेन येणार. क्षणात सगळं साईडला केलं जातं. काही सेकंदात वेगाने ट्रेन निघून जाते. ती ट्रेन तुमच्या अगदी इंचेसवरून पास होते. थ्रिलिंग, थोडं स्केरी, पण खूप एक्साइटिंग. वाव! एका बाजूला टॅमकॉकची शांतता आणि दुसऱ्या बाजूला ट्रेन स्ट्रीटचा असा ॲड्रिनालिन रश. एका दिवसात पीस आणि थ्रिलचा परफेक्ट बॅलन्स होता. थँक यू फॉर वॉचिंग. स्टे ट्यून फॉर द डे 4.